झाड काढायचं नाहीये, फक्त ते हे काढायचं, रान काढायचं. केळाचं झाड काढून काय करतोस? हॅलो नमस्कार, मी धनश्री तुमचा हाऊस क्वीनमध्ये खूप स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला बेस्ट जाऊ दे, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत. आज मम्मीने घेतलेलं परड्यातलं रान काढायला, कारण आता पावसाळा सुरू होते, बियाणं पेरायचं आहे तिला. त्याच्यामध्ये माहीत नाही कोणतं कोणतं पेरणार आहे. जर पेरलीच तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला मी दाखवेन. भावाच्या बुलेटवरती बसले मी, अजून चालवायचं कधी धाडस केलं नाही. स्कूटी चालवताना अजून टेन्शन येतं, तर बघू हळूहळू शिकेन मी. थोडासा फोबिया आहे मला, पण मी करणार हे नक्की. ह्या भीतीवरती मात करणार. परड्यातली जी झाडं आहेत त्यांची जी फुलं आहेत ते बघवतं, ते मलाही फार आवडते. हे फुल तरी प्रचंड आवडते, याचा युनिक आकार आणि मस्त वाटते. याच्या साईडनं आम्ही सिमेंट घातले, झाड तोडलं नाही, ते तिथून झाड येऊ देत म्हटलं, हे असं केलं आहे. त्यानंतर परड्यातली काही झाडं जी अगोदर होती, म्हणजे माझे जेव्हा आजोबा होते ना, तेव्हा हे परडं पूर्ण रिकामी होतं. आणि आजोबांनासुद्धा खूप सवय होती झाडं घालायची. भोपळ्याच्या बिया, भोपळ्याची वेल होती, त्याच्यानंतर मोगऱ्याची झाडं होती. आता इथे एक दोन झाडं जी आहेत ती गुलाबाची आहेत. कढीपत्त्याचं झाड जास्त आहे इथं, आणि थोडंसं रोग पडल्यासारखं झालं आहे त्याच्यावरती, व्हाईट व्हाईट तुम्हाला जे दिसत असेल ना, तर ते आजोबा ज्यावेळी होते ना, तर ते म्हणजे टोमॅटोचे, मिरचीचं वगैरे रोप घ्यायचे इथे, आणि चांगलं उगायचं देखील, म्हणजे चांगलं ही जमीन चांगली आहे त्यामुळे आता काही काही गोष्टी मम्मी करते जसं तिला वेळ मिळेल. आता ह्या कुंड्या मी मागच्या वर्षी आणल्या होत्या, मागच्या वर्षी, आणि त्याच्यामध्ये 2-3 छान शोकेसची झाडं होती, पण ती नाही राहिली. इथे एक तुळस पण आली, तुळशीच्या झाडामध्ये अजून रोप आले. हे परत गुलाबाचं आहे. तर असे काही आहेत. वेळ मिळत नाही तेवढा, नाही तर मग मम्मीनं भरपूर हे काही केलं असतं याच्यामध्ये, या बरड्यामध्ये. आता हे रान काढायचं म्हणते, त्याच्यानंतर बी पेरूयात. म्हटलं ठीक आहे. आता हे जे झाड आहे हे पण गुलाबाचंच आहे. 2-2 आहेत. गुलाब खूप छान येतात, खूप म्हणजे खूप. एक ॲट अ टाईम 10-15 गुलाब येतात त्याला. आणि इथे जे आहे जास्वंदीचं आहे, ते पण अजून मोठं व्हायचं आहे. पेरूचं पण झाड होतं अगोदर आमच्याकडे, म्हणजे जिथे आता समोर हे बनवलेलं आहे ना दाराच्या समोर, तर तिथे छान एक मोठं पेरूचं झाड होतं, आणि त्याला किसूरकिडे यायचे पावसाळ्यामध्ये. त्यानंतर हे जे आहे ते केळीचं झाड आहे. किसूरकिडे म्हणजे सुरवंट, आम्ही किसूरकिडे बोलायचो, ते टोचायचे ना त्याच्यामध्ये. आता कुठे सहसा दिसत नाहीत ते. त्यानंतर समोरच जास्वंदीचं पण एक झाड होतं, आणि त्याला जास्वंदी खूप छान लागायची. आणि दाराच्या समोरच टाकी होती, पण ते आता सगळं काढलं आहे समोरचं पूर्ण. आणि जे वॉशरूम होतं ते आउटसाईडला होतं, पण त्या विनूने जेव्हा पाठीमागची खोली बांधला तेव्हा ते आतमध्ये करून घेतलं. राजश्रीच्या डिलेवरीच्या वेळीच नशीब ते झालं, तर माझ्या डिलेवरीच्या वेळी ते खूप अवघड झालं होतं. पण ठीक आहे, आता सगळं छान झालेलं आहेच. वातावरण पण असं आहे ना, असं वाटतं की जवळजवळ ते किती बघा 3 वाजले, आणि 3 वाजताच वाटायला लागलं की जसं कुठेतरी 6, 6:30, 7 वाजतात ना, तर तसं. कारण एकदम थंडगार वातावरण झालं आहे. रात्री पण झोपताना म्हणजे लिटरली एवढी थंडी वाटत होती. गावाकडे हेच आहे की जास्त जरा पाऊस पडला, 2 दिवस तरी सलग पाऊस पडला, तर अशी थंडी वाटते ना. फरशी थंड झाले आहे, आणि फॅन तरी बंदच आहे आता. सचिन पण बोलले काल व्हिडिओ कॉल केलेले, तर सांगत होते अशी पाऊस पडायला लागला आहे. आता सकाळी पण बोलणं झालं, तेव्हा पण म्हणाले की पाऊस सुरू आहे, आणि आता बंद होते की काय, मग ट्रेन वगैरे आपल्याकडे बंद होतात ना मुंबईला. म्हटलं आता इकडचं मुंबईत पावसाचं काही वाटत नव्हतं. पावसातसुद्धा आम्ही फॅन लावून झोपत होतो. आणि इथे थोडंसं वेगळं आहे. आता हे कसं कसं होतं हँडल बघूया. कारण पावसाळ्यात मी कधी गावाकडे जास्त दिवस राहिले नाही. मागच्या पावसात येऊन 4-5 दिवसात आम्ही गेलो होतो फिरायला, जे गेलो होतो. पण इथे आता बघूया काय काय कसं कसं नवीन वातावरण परत ॲडॉप्ट करायचं. मुंबईचं वातावरण टोटली वेगळं आहे, पावसातसुद्धा वेगळंच आहे ते, आणि इथलं टोटली वेगळं आहे. मला तरी जास्त थंडी वगैरे असेल ना, तर काय म्हणतात त्याला, बॅक पेन सुरू होते एकदम. ते मळब आल्यासारखं वातावरण झालं की काहीच करू वाटत नाही. आणि 2-3 दिवस तर मला भूकच लागत नाही बिलकुल. मला वाटतं मी फळच काहीतरी खाते, म्हणजे काही कशाचीच भूक लागत नाही. भात पण खावासं वाटत नाही, भाकरी पण खावीशी वाटत नाही. भजी वगैरे घेतलेली परवा, 2-3 दिवसाच्या मागे मी भजी घेतलेली, त्याच्यानंतर मला म्हणजे भूकच गेले माझ्याशी, असं वाटायला लागले.
गुरुवार होता त्याच्यामुळे मी बाजाराला जाणार नव्हते, पण माझ्या काही कामासाठी मी खाली गेले होते बँकमध्ये आणि येता-येताना मम्मी बोलली, की "तू बाजार घेऊन ये, मी परत जाणार नाही, पावसाचं वातावरण आहे." म्हटलं, "ठीक आहे, भाज्या घेऊयात." आणि तुम्हाला सांगते सकाळी जे टोमॅटो ₹30 किलोला होते, ते नंतर ₹20 किलोला झाले. म्हणजे माझी मामी सांगालते. नंतर संध्याकाळी ते ₹10 ला द्यालते. म्हणजे एवढं कमी किमतीला होतं नंतर सकाळीच. पण मी सकाळीच बाजाराला जाते, कारण ताजा भाजीपाला मिळतो त्याच्यासाठी. भाजी घेऊन मग मी घरी आले बाजारातून जाऊन आली, भाजी घेऊन आली आणि भाजी घेऊन मम्मी आता ती निवडायला बसली, ज्याच्यामध्ये आहे कोथिंबीर, कांद्याची पात, शेपूची भाजी आणि त्याच्यानंतर मेथीची भाजी. टोमॅटो आणले. आज तर आरवला शाळेमध्ये झुणका आणि भाकरी घेऊन यायला सांगितलं. दररोज वेगळं एक फळ आणि स्नॅक्ससाठी वेगळं काहीतरी. आता अजून काय काय आहे काय माहीत हळूहळू. आणि त्याची प्रायव्हेट शाळा आहे. खूप जणी विचारतो, प्रायव्हेट शाळा आहे त्याची. इकडे भूक लागणे असं. वॉशिंग मशीन जी आहे ती क्लीन आहे बघा. पाणी नुसतं जायला लागले अख्खं क्लीन करायला घ्यायला लागले. काय वापरलं मी ते क्लीनेसचं हे वापरलं आहे, क्लीनेसचं वॉशिंग मशीन क्लीनर आणि डिस्केलर. अजून 28 मिनटं, 93 मिनटापासून सुरू आहे मशीन. 93. कसलं डीप क्लीन व्हायला लागलं ते झालं. आता परत अपडेट घेतलं घरकामाचं की कधीपर्यंत होणार. आता काय रिझन आलं माहिती आहे का, की कामगार एक आजारी पडलेला, त्यामुळे ते शुक्रवारी जर असं नाही थोडंसं राहणार काम आणि रविवारपर्यंत होईल. मी आता काही लोड घेत नाही आहे, कारण आता ठीक आहे, काही करू शकत नाही. कारण छोटी छोटी कामं जर करायच्या अगोदर गेलो ना तर मग अवघड होईल. त्याच्यानंतर कलरचं मग जसं डीप क्लिनिंगचं मला काही सजेशन म्हटलं की तू डीप क्लिनिंगवाल्यांनाच सांग, कारण बाकी करण्यापेक्षा ते एकदाच घर छान क्लीन करून देतील. आणि जसं तुम्ही म्हटलात की रिकाम्या घराची आधी एकदा होम टूर दे, नंतर पूर्ण सामान लागल्यावर एकदा होम टूर दे, तर नक्कीच हा विचारात घेईन मी. आणि मला एक दोन असं वाटलं की आपण होम टूर द्यावी का नको देऊ, असंही करून. पण काहीच गोष्टी मी माझ्या आयुष्यातल्या जेवढ्या मला वाटतात की शेअर कराव्याशा तेवढ्या तुमच्याशी शेअर करतेच. ज्या मला वाटतात की ह्या प्रायव्हेट ठेवा तर मी प्रायव्हेट ठेवतेच. ज्या गोष्टी चांगल्या असतील लाईफमधल्या माझ्या घडल्या तर त्याच मी फक्त शेअर करते. उगाच काहीतरी हे असं झालं आहे आयुष्यामध्ये, त्रास तर होतातच, कोणाच्या प्रॉब्लेम्स होतच राहतात, पण ते शेअर करणं मला ठीक वाटत नाही. कारण यूट्यूब, सोशल मीडिया ओपन करणारी जी माणसं असतात, म्हणजे टाईम मिळाले की चला ओपन करत, तर ते ह्यासाठी ओपन करत नाहीत की कोणाचं तरी रडगाणं ऐकावं, कोणाच्या आयुष्यात काहीतरी त्रास झाले ते ऐकावं. तर ते बघितल्यानंतर त्यांना छान वाटलं पाहिजे, अरे काहीतरी चांगलं चाललं आहे कुणाच्या आयुष्यात, किंवा अरे काहीतरी चांगल्या गोष्टी ते शेअर करतात, काहीतरी प्रॉब्लेम्स असूनसुद्धा ते शेअर करतात, किंवा त्यांच्या आयुष्यातले चांगले क्षण ते शेअर करतात आपल्यासाठी, की तुम्हीही छान एन्जॉय करा आमच्या आयुष्यातले क्षण, किंवा तुम्हीही म्हणजे थोडंसं हसा असं टाईपमध्ये. ते मी शेअर करते. आता कपडे इस्त्री करून ठेवते बघा. परत हे एवढे आत्ताचे परत इस्त्री करून ठेवलं, बाहेर जायचं बंदच केलं. जे आहेत ना इथे सगळे बॅग्स मी परत पॅक करून ठेवायला लागले. आता जसे जसे कपडे हे व्हायला लागलेत, इथं पण बाकीचं हे पण तयार आहे, आता फक्त जायची देर आहे. आणि इथलं जे सामान आहे ह्या माझ्या कपाडातले हे सगळे प्रोडक्ट्स आणि हे वगैरे ना, ते आज मी पूर्ण एक माझ्याकडे हे आहे छोटं प्लास्टिकचं डबा आहे, तर त्याच्यामध्ये हे सगळे घालून ठेवते. आता मी जे इलेक्ट्रॉनिक्सच्या गोष्टी आहेत ना, तर त्या मी बसवून घेते. जसं मी मागच्या ब्लॉगमध्ये पण शेअर केलेलं की नंतर ते व्याप नको म्हटलं. प्युरिफायर पण बसलेलं आहे. मी नेक्स्ट जेव्हा आता गडिंग्लजला जाईन तेव्हा मी दाखवेन. त्यानंतर चिमणी आहे ती बसवायची, मग चिमणी घेऊन जाताना मी ते दाखवेन. प्युरिफायर बसलेलं आहे ते. बाबांच्या वॉशरूममध्ये खाली गीझर ते बसवायचं आहे, त्यातून गोष्टी आहेत अजून, तर ते बघूया आता. होईल सगळं, आता काय करू शकत नाही. होईल. आता मामा मामी आलेले, थोड्या वेळा मी बोलत बसलो. आणि एक मजा सांगते, मी बाजार करून कधी आली मगाशी, काय भाजी घेऊन आल्यानंतर ती भाजी अशी होती या सुपामध्ये, ती अजूनही तशीच आहे त्या सुपामध्ये. आता ती कधी होणार आहे माहीत नाही, कारण थोडा वेळ अगोदर मग मी रील बघत बसली, टाईमपास नुसते कुठले कॉमेडीचे त्यांचे कुठले येतात ते बघत बसले. त्यानंतर मामा मामी आले, बोलत बसले, ते नाहीच झालं. आता बघूया. आता मी एक पार्सल आले जे मी काही मागवले होते, आता भरपूर माझ्या गोष्टी काही संपलेल्या, तर ते बघते आता काय काय आले. तर यात हे मी मागवलं एक नेल कटर, हे सोलफ्लॉवरचं ऑर्गॅनिक हेअर
ग्रोथ अँड थिकनिंग रोजमेरी एसेन्शियल ऑइल माझं संपलेलं. ते अगोदरचं होतं ते प्रमोशनल होते माझ्याकडे, ते मागवले. हे मिनिमालिस्टचं हायलोरोनिक ॲसिड जे आहे फेस सिरम हे मागवले. सगळे एकत्रच आले काय की. हे ग्लायकॉलिक ॲसिड आहे, हे AHA-BHA आहे फेस एक्सफोलिएशन. आणि काय याच्यामध्ये काहीतरी आले वाटतं. हां, परत रान काढायला बसली बाई. चलो मी जाऊन आता आरवला घेऊन येते, टाईम झालेला आहे. छान रान काढलंय मम्मी सांगायला लागले. मी रान किती छान काढलंय बघ. आरव्य उद्या याच्यात बिया घालायच्यात आपण. आईने घेऊन आले कोणत्या झाडं लावायची. हा काय सांगत होतस? घराकडे गेल्यानंतर सांगतो तुला. काय काय लिहिले? काय म्हणजे डब्याबद्दल काय लिहिले सांगितलं? काय कशाबद्दल? अरे वहीमध्ये लिहिले. काय लिहिले म्हणे मम्मी आजच्या डब्याबद्दल? वहीमध्ये ह्याच्या डब्याबद्दल नव्हे ग, मग वहीमध्ये लिहिले म्हणे. चला एवढा अजून तेवढा आहे. आरवला लाव कामास. आरव जा. काय करायचं? ते सगळं रान जे आहे ना ते काढायचं. सुट्टी आहे ना. हा मग उद्या ते करायचं. सकाळी रान कसं काढायचं आता सुळ्याच्या शेतात जाऊन आपल्याला करायचं आहे ते सगळं आपल्या शेतात. जसं सुट्टी मिळेल तसं. कळालं? मग किती वेळ लागला हे एक करायला? हे काल एवढं काढलं, ते एवढं काढलं, एक तास काढलो सगळं एकदम. आता उद्या 2 तास आरवला कामाला लावायचं ते सगळं काढून घ्यायचं. की त्यामुळे तुझी मदत असल्यामुळे मम्मी काढणार आहे, तू काढणार. अरे उद्या पुरंच काढायचं, पुरं मम्मी आणि तू. केळाचं झाड, केळाचं झाड काढायचं नाहीये, फक्त ते हे काढायचं, रान काढायचं. केळाचं झाड काढून काय करतोस? हा एका आंब्याचं झाड लावूया. झाडं लावायची की त्याच्यात बी घालायचं, झाडं लावायची. आई झाडं लावणार, झाडं जगवा. चला काहीतरी बघूया पोटापाण्याचं. आले लगेच हातपाय धुवायच्या अगोदर झाडं लावतोय. ढम्या ये ढम्या. हे घे स्वेटर देंगी. चल बॅग घे. सगळं संपवलंच डब्यातलं का? संपवलं की झुणका भाकरी होती, संपवणार. आज झुणका भाकरी का आणायला सांगितलेली खरं? व्हेजिटेबल चाट आय हॅव. एक सांगू, गावी आल्यापासून ना म्हणजे एक मी रिअलमध्ये जे मी अनुभवलेलं आहे ते मी सांगते हां. की एक कसं ना एक क्लिअर माइंड होतं थोडंफार. म्हणजे शांत एकदम. आणि मी ह्याच वातावरणात लहानपणापासून वाढलेली. मुंबईमध्ये पण घरात एकदम शांत वातावरण होतं, कुठेही असं काही नाही. म्हणजे मी घरातून बाहेर पडतच नव्हते. मला पहिल्यापासून शांतता खूप आवडते आणि मी बाहेर पडायचीच नाही जास्त. सचिन असेल की फक्त RCTला जायचं, आणि सचिन असल्यानंतरच मी जायचे कुठेही बाहेर जाताना. मी अशी पडतच नव्हते बाहेर, कारण मला एकतर काहीच म्हणजे ते जाणून घ्यायची पण इच्छा नव्हती, कारण बाहेर गेलं की टेन्शन यायचं, कारण मी रस्ते विसरते कधी कधी. आणि त्याच्यामुळे आणि तो पीस एक असतो ना, म्हणजे माझ्याशी खूप जणी रिलेट करत असतील की म्हणजे आपल्यातच मस्त राहायचं, काय कोणाचं घेणं देणं नाही आहे. म्हणजे कमाई करायची, काही वाचायला वाटलं वाचायचं, मूवी बघायला वाटलं बघायचं, कामात गुंतून राहायचं, कोण काय करतं याकडे लक्ष द्यायचं नाही. किंवा भारी एकदम छान कंटाळा आला की नाही. आम्ही आता संध्याकाळचं कसं आरवला जेव्हा स्कूलवर आणायला जाते तेव्हा जो रोड आहे पूर्ण ग्रीनरी आहे दोन्ही साईडला. मी तुम्हाला सांगते, एक म्युझिक मी कानात अडकून ठेवलं असं, आणि ते एवढं सुंदर वाटत होतं येताना, एवढं भारी वाटत होतं. मी असं ते कानात एकदम एक फ्लुएटची ट्यून होती एकदम, तर ती कानात अशी ना वाजत होती माझ्या. आणि ते एवढं भारी वाटत होतं की देवाने किती सुंदर बनवलं आहे सगळं. म्हणजे एवढं ग्रीनरी आहे, इतकं छान सुंदर वातावरण झालं आहे, किती भारी आहे. मला ना आपसूक डोळ्यात पाणी आलेलं की किती सुंदर आहे. आणि जेव्हा असं वाचते ना की जंगलं तोडतायत किंवा हे, तर ते खूप विचित्र वाटते. आणि आता जिथे मी घर घेतले तर पण खूप शांतता आहे बऱ्यापैकी. तर बघू आता काय काय. पण खरंच तेव्हा ना म्हणून आपण जातो ना, आपण हिल स्टेशनला जातो, आपण कुठेतरी जाऊन थोडंसं 3-4 दिवस जरी आपण स्पेंड करून आलो तर आपल्याला भारी वाटतं, एक क्लॅरिटी मिळते. तर तसं आता थोडंसं म्हणजे ह्या पावसाळ्यात हे वातावरण निर्माण झालं इकडे, छान वाटते.